मित्रांनो, एक्सप्लोर विथ शिवमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण निघालोय सह्याद्रीच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या आणि सह्याद्रीच्या कुशीत विकटगड फोर्ट म्हणजे पेप फोर्टवरती. चला तर मग आपण आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आहे कर्जतवरून एका भन्नाट ट्रेकसाठी. आपलं डेस्टिनेशन आहे पेप फोर्ट म्हणजेच विकटगड. हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये येतो. हा किल्ला माथेरानच्या डोंगर रांगेत आहे. या किल्ल्यावर येण्यासाठी सर्वात जवळचं स्टेशन म्हणजे नेरळ. या किल्ल्यावर येण्यासाठी मुंबईपासून 85 किलोमीटर आणि पुणेपासून 120 किलोमीटरचं अंतर आहे. कर्जतपासून 20 ते 25 मिनिटाच्या अवधीमध्ये आपण येऊन पोहोचतो नेरळमध्ये. स्वातंत्र्यवीर वीरभाई कोतवाल यांच्या स्मृतीशी निगडीत असलेली ही कमानी आपल्याला पाहायला मिळते. कमानीमधून आत आल्यानंतर विकटगडकडे जाण्याचा आपला खरा प्रवास सुरू होतो. नेरळहून माथेरानकडे जात असताना जुमापट्टीचा सुंदर धबधबा आपल्याला पाहायला मिळतो. पावसाळ्यात डोंगरावरून वाहणारं पाणी आणि आजूबाजूची हिरवळ, त्यामुळे हा परिसर खूपच सुंदर दिसतो. शनिवार असल्यामुळे इथे गर्दी मात्र भन्नाट होती. या वॉटरफॉलपासून थोडे पुढे आल्यानंतर आपण येऊन पोहोचतो विकटगड ट्रेकिंग बेस पॉईंटपर्यंत. येथे आपल्याला कड्यावरचा गणपती निसर्गराजा अशी पाटी दिसते. या पाटीनुसार आपल्याला उजव्या बाजूच्या वाटेने पुढे जायचं आहे. या वाटेवरून पुढे चालत जात असताना किमान 3 ते 4 किलोमीटरचा प्रवास करत निसर्गाचा आनंद घेत आपल्याला पुढे जायचं आहे. वाटेत दिसणारे छोटे छोटे वॉटरफॉल निसर्गाला आणखीन सुंदर बनवतात. बाजूची हिरवळ, पाण्याचा खलखलाट आवाज आणि वाटेत दिसणारी ही सुंदर फुले निसर्गाचं खरं प्राकृतिक सौंदर्य दर्शवतात. डोंगराच्या कुशीतून हिरव्यागार निसर्गाला सोबत घेत माथेरानची छोटीशी ट्रेन प्रवासाला एक वेगळीच मजा देते. वळणावळणाचा रस्ता, आजूबाजूचा सह्याद्री आणि खिडकीतून दिसणारा सुंदर नजारा. प्रवास छोटा असला तरी आठवणी मात्र कायमची राहणारी. ही आहे माथेरानची प्रसिद्ध मिनी ट्रेन. चार किलोमीटर चालून आल्यानंतर शेवटी समोर दिसतो तो आपल्या आजच्या ट्रेकचा विकटगड फोर्टचा सुंदर नजाराना. कड्यावरचा गणपती आणि विकटगड फोर्टकडे जाण्यासाठी या पायऱ्यांनी आपल्याला खाली उतरायचं आहे. पायऱ्या उतरताना थोडं खाली आल्यानंतर आपल्याला ही छोटी गुफा पाहायला मिळते. या गुफेमध्ये एक शिवपिंड, महादेवांची मूर्ती आणि गणपती बाप्पांची मूर्ती पाहायला मिळते. या गुफेजवळूनच लेफ्ट साईडला जाण्यासाठी कड्यावरचा गणपतीचा मार्ग आहे, तर राईट साईडने किल्ले पेपकडे जाण्याचा मार्ग आहे.
डाव्या साईडने आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलो. छोट्या गुप्यापासून केवळ 5 मिनिटांमध्ये आपण पोहोचतो कड्यावरच्या गणपती बाप्पांकडे. कड्याच्या अगदी टोकावर बसलेलं हे गणपती बाप्पांचं स्थान, आजूबाजूचा सह्याद्री आणि समोरचा भन्नाट नजारा मन अगदी शांत करून जातो. इतका सुंदर प्रवास करून शेवटी बाप्पाच्या चरणी आलो. मनातील सगळी चिंता बाजूला ठेवून फक्त एकच भावना, गणपती बाप्पा मोरया. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन पुढच्या प्रवासासाठी त्यांचा आशीर्वाद घेतला. दर्शन घेऊन पुन्हा निघालो आपण किल्ले पेब म्हणजेच विकटगडच्या दिशेने. विकटगडाचा उपयोग सह्याद्रीच्या घाटवाटांवर नजर ठेवण्यासाठी आणि आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे. निसर्गाचा अचानक बदल पाहायला मिळाला. क्षणात जोराचा वारा सुरू झाला आणि आकाशात काले ढग जमा झाले. काही क्षणांपूर्वी शांत असलेला सह्याद्री आता अगदी वेगळाच आणि भन्नाट दिसत होता. आणि आपल्यासोबत होता पहिल्यांदाच सह्याद्रीचा अनुभव घेणारा पत्तू. गडाकडे जाण्यासाठी या पहिल्या स्टेअर्स आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक पायरी आपल्याला हळूहळू विकटगडाच्या जवळ घेऊन जात आहे. समोर आपल्याला या पायऱ्या दिसत आहेत. या पायऱ्यांद्वारे आपण थेट गडावरती पोहोचतो. परंतु आज शनिवार असल्यामुळे गडावरून खाली उतरण्यासाठी जवळजवळ 150 ते 200 लोक वेट करत होते. आम्ही फक्त 5 जण असल्यामुळे आम्ही त्यांना विनंती करत आम्ही थेट गडावरती आलो. गडावरची पाण्याची टाकी आणि शिवमंदिर पाहायचं होतं, पण वेळेअभावी यावेळी ते पाहता आलं नाही. थोडीशी खंत नक्कीच राहील, पण एक गोष्ट पक्की, विकटगड पुन्हा एकदा नक्की करायचा. या गर्दीकडे पाहून मन अगदी गोंधळून गेलं होतं. त्यानंतर आम्ही गडाच्या माथ्यावर जाण्याचा निर्णय घेतला. गड माथ्यावर जाण्यासाठी या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. मंदिराकडे जात असताना आपल्याला वाटेत पाहायला मिळतं श्री स्वामी समर्थ मठ. विकटगडच्या माथ्यावर स्वामी समर्थांचं मंदिर, पादुका आणि गुहा आहेत. काही ट्रेकरच्या अंदाजानुसार या गुहांची देखभाल स्वामी समर्थांच्या शिष्यांकडून केली जाते. गडाच्या माथ्यावर जाणाऱ्या या पायऱ्या दिसायला सोप्या वाटतात, पण चढताना प्रत्येक पाऊल हे जपून टाकावं लागतं. दोन्ही बाजूला उंच गडा आणि समोरची ही शांत वाट. इथे घाई नाही, जायचं असतं ते सावधपणे, कारण शिखर गाठण्याचा आनंद तेव्हाच असतो जेव्हा प्रत्येक पाऊल हे सावधानपणे टाकलं जातं. विकटगडावरती असलेलं हे स्वामी समर्थांचं स्थान ट्रेकर्सबरोबरच स्वामी भक्तांसाठी श्रद्धास्थान मानलं जातं. गडाच्या माथ्यावर असलेल्या मंदिरात भगवान श्री दत्तात्रयांचे पादुका आणि एक सुंदर मूर्ती पाहायला मिळते. या पवित्र स्थानामुळे गडाच्या माथ्यावरचं वातावरण हे आणखी भक्तिमय वाटते. या मंदिरात हनुमंतरायांची मूर्ती आणि गणपती बाप्पांची मूर्ती देखील पाहायला मिळते. गडमाथ्यावरून नजर फिरवली की आजूबाजूचा जवळपास सह्याद्री डोळ्यासमोर येतो. हवामान स्वच्छ असेल तर इथून अगदी मुंबईपर्यंतचा परिसर आणि येथील आजूबाजूचे किल्ले देखील नजरेस पडतात. पण धुक्याने हा सर्वच काही जवळपास आपल्या कुशीमध्ये लपवलं. दृश्य दिसली नसली तरी धुक्यात हरवलेला सह्याद्री पाहण्यात देखील वेगळीच मजा आहे. गडावरती दगडात कोरलेलं हे छोटंसं सुंदर कोरीव मंदिर पाहायला मिळतं. गडावरून दिसणारे हे दृश्य म्हणजे ट्रेकचा संपूर्णपणे थकवा दूर करायला लावतो. समोर पसरलेली सह्याद्रीची डोंगर रांग, त्यामध्ये दिसणारा माथेऱ्यांचा परिसर खरंच मनाला प्रसन्न करतो. निसर्गाचा आनंद घेत आपण येऊन पोचतो गडावरील तटबंदीकडे.
ही आहे विकटगडच्या ट्रेकमधील थोडी हार्ड आणि चॅलेंजिंग वाट. इथे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं फक्त कारण चढणही आहे आणि खडकाळ वाटही. पण अशाच कठीण वाटा पार केल्यावरच माथ्यावर पोचण्याची मजा काही वेगळीच असते. डोंगराच्या कुशीतून वाहणारा गारगार वारा आणि आभाळात अलगद तरंगणारे ढग मनाला अगदी प्रसन्न करतात. गड माथ्यावरचा आनंद मनात साठवून आपण निघूयात परतीच्या वाटेने. गड चढताना जशी उत्सुकता होती तशी गड उतरताना देखील आहे, कारण आपण सोबत घेऊन चाललो येथील गोड आठवणी आणि निसर्गाने दिलेले अनमोल क्षण हे कधीच विसरता येत नाही. या स्टेअर्सवरून चढताना आणि उतरताना मनात नेहमीच प्रश्न येतो की पेप फॉर्टला विकटगड हे नाव का पडलं असेल. तर या वाटेमुळे ही वाट सोपी नाही आहे. या कठीण वाटेमुळेच पेप फॉर्टला कदाचित विकटगड हे नाव पडलं असावं असा प्रश्न नेहमीच मनात येतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर या वाटेवरती आल्यानंतर आपल्याला समजतं. ही वाट छोटीशी आहे, पण आजूबाजूचा निसर्ग मात्र मनाला नेहमी थांबवून ठेवणारा आहे. कॅमेरा जसजसा हा वरून प्रवास टिपतोय तसतसं जाणवतंय आपण कितीही पुढे निघालो तरी सह्याद्रीच्या या वाटा आणि इथले क्षण कायमचे मनात राहणार आहेत. आणि अशा प्रकारे विकटगडचा आपण हा प्रवास अनुभवला. गडाची भव्यता, सह्याद्रीचा निसर्ग आणि या वाटेवर मिळालेले सुंदर क्षण कायमचे मनात साठवून आता परतीच्या वाटेने निघालोय. आजच्या या ट्रेकमध्ये आमच्यासोबत आमचा एक मित्र पहिल्यांदाच आला होता. सह्याद्रीची वाट, चढ उतार, निसर्ग आणि गडावर पोचल्याचा अनुभव त्याच्यासाठी अगदी नवीन होता. तर चला त्याच्याकडूनच जाणून घेऊया पहिल्यांदा ट्रेक करण्याचा त्याचा अनुभव कसा होता. तू कसा वाटला ट्रेकचा एक्सपिरियन्स? आहे पहिल्यांदा आलो ट्रेकिंगला, पहिलाच दिवस. विकटगड नाव आहे ना, त्यापेक्षा विकट आवडते. जिरली परत नाही येणार बस. आणि शेवटी या सुंदर वाटेवरून मित्रांच्या सोबत परतीचा प्रवास सुरू झाला. समोर गडाची वाट संपतीये, पण मागे वळून पाहिलं की आजचा पूर्ण प्रवास डोळ्यांसमोर येतोय. मित्रांची साथ, निसर्गाची सोबत आणि या ट्रेकच्या असंख्य आठवणी. गड एक दिवस संपतो, पण मित्रांसोबतच्या आठवणी कायम मनात राहतात. तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन प्रवासामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय शंभूराजे.